मॅडम तुम्ही सांगितलेली औषधं आणले. ठीक आहे, जातो. विश्वंभरला तर मी माझ्या हाताने नामोहरम करीनच, पण त्या स्वीटीचा प्लॅन कुठपर्यंत आलाय ते बघायला हवं. फोन का घेत नाहीये? स्वीटी, आपलं सावज कधीही इथे येऊ शकतं, त्यामुळे तो इथे येण्याआधी तू लप. कारण जर त्यांनी चुकून सुद्धा आपल्याला एकत्र बघितलं ना तर त्याला समजेल की आपला काहीतरी प्लॅन आहे म्हणून. जा जा तुला. हा जा. हा अलकनंदा मॅडम बोला. अगं स्वीटी, मी तुला फोन करते, तू फोन का घेत नाहीस ग? अहो ते जरा फिल्डिंग लावत होतो ना हो, म्हणून कळलं नाही मला तुमचं फोन आलेलं ते. अच्छा, काय म्हणजे आपला प्लॅन सगळा व्यवस्थित आहे ना? काही गडबड वगैरे नाही ना? मॅडम हो शुभ शुभ बोला की हो. प्लॅन मध्ये काहीच गडबड होणार नाहीये. समजा प्लॅन कसा पक्का ठरलाय. आणि आता त्या 2 पोरीला पण कामगिरीला पाठवले. तू नीट समजावून सांगितलंयस ना त्यांना? तर काही प्रॉब्लेम करणार नाहीत ना ग? अहो मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. समजा प्लॅन रेडी आहे. काहीच गडबड होणार नाहीये. मॅडम तुम्हाला प्लॅन सांगू काय? म्हणजे बघा काय होणार. आपण जे ठरवलेल्या पोरी आहेत ना त्या रस्त्यावर थांबणार लिफ्ट मागत. मग शुभू तिथून टेम्पो घेऊन येणार. त्या पोरी त्याच्याकडे लिफ्ट मागणार. मग शुभूचा भोळा स्वभाव तो त्यासने लिफ्ट देणार. त्या पोरी स्वतःचे हात बांधून घेणार. मग काही अंतरावर रुद्र सर त्याला वाटेत अडवणार. मग काय पोरींचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली रुद्र सर त्याला रंगे हात पकडणार आणि पोलिसात टाकणार. मग बघा कशी मज्जा येते. जेलमध्ये सडत राहणार तो. हाय का नाही विषय एंड प्लॅन. हा वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे आपला प्लॅन 100% सक्सेसफुल. बिचारी श्रावणी स्वतःला शहाणी समजत होती ना. आता नवरा जेलमध्ये गेल्यावर काय करणार आहे ते बघायचंय मला. काय करणार हो मॅडम, काय करणार ती? दुसरा काय पर्यायच राहणार नाही तिच्याकडं. एकतर रडत राहील नाहीतर शुभूसाठी दुसऱ्यांकडे भिका मागत राहील. बरं, तू सगळं व्यवस्थित कर आणि झालं की मला फोन कर. हा होय मॅडम, ठेवतो काय? चल बाय.